गुरुवार आणि गुरुपुष्यामृतचं औचित्य साधून आम्ही दत्तभेटीला निघालेलो आहोत. इथे कराड रेल्वे स्टेशनवरून भिलवडी आणि तिथून औदुंबर असा आमचा प्रवास आहे. ट्रेनमध्ये बसल्यानंतरचा हा सुंदर व्ह्यू आणि मनात फक्त दत्तभेटीची ओढ. आम्ही औदुंबरला पोहोचलो. तर इथे नृसिंह सरस्वती महाराजांनी तपश्चर्या केलेली होती आणि त्यांनी वास्तव्यसुद्धा केलेलं होतं. त्यामुळे या स्थळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अधिक महिना असल्यामुळे तीर्थस्नान, तीर्थस्थळांना भेट देणे, दान धर्म या सर्वांना खूप महत्त्व असतं. आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे इथं जास्त गर्दी नव्हती, पण नंतर तीर्थस्नान करण्यासाठी भरपूर गर्दी झालेली होती. आम्ही मुलांना अंघोळ घातली आणि आम्ही हातपाय तोंड वगैरे धुवून दत्त दर्शनासाठी निघालो होतो. नदीकाठची शांतता, पाण्याचा आवाज, मंदिरातील घंटानाद आणि प्रसन्न वातावरण हे सर्वच खरंच खूप मनाला शांतता देणारं होतं आणि हा अनुभव खरंच शब्दांपलीकडचा होता. तर अशा प्रकारे आम्ही तिथून निघालो आणि थेट मंदिरात पोहोचलो. तर मंदिरातलं वातावरण खूप भक्तिमय होतं. नंतर इथे गर्दी नसल्यामुळे ना, आम्ही लवकर आल्यामुळे आम्हाला खरंच खूप छान दर्शन झालं. आम्हाला अभिषेकपासून महापूजेपर्यंत सर्व काही बघायला मिळालं. तर तुम्ही बघू शकता आत्ता इथे अभिषेक चालू होता आणि नंतर महापूजा केल्यानंतर हे सर्व छान असं दत्त महाराजांना सजवलेलं होतं. तर आमचं दर्शन वगैरे पण खूप छान झालं. तिथे गाई वासरू होते आणि त्यांना पण आम्ही प्रसाद खाऊ घातला. तर अशा प्रकारे झालं आमचं दर्शन. तर चला, कसा वाटला व्हिडिओ? बाय.